गुड आफ्टरनून मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 7 जून 2026 आणि आज साजरा केला जातो जागतिक पोहा दिन 7 जूनला. मी आत्ताच इंटरनेट चेक केलं, ते जरा आले होते काही स्टेटस वगैरे, काही होतं आजकाल जगात. चांगली गोष्ट आहे. आज जरा फॅन्सी मोडमध्ये आपल्याला पाणी, पोहे काचेच्या या सटमध्ये दिलेले आहे आणि आता आपण ते खाणार आहे. नुसतं खातंच आहे पोरगं, वाढत तर नाही वजन, फक्त खायचं प्यायचं आणि मजा करायची भाई. चला चालू करतो आता मी माझा नाश्ता. तुम्हा सर्वांना जागतिक पोहा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पोहा पोहे. तर मित्रांनो, मी आता बाहेर आलेलो आहे. आपलं ते DJIचं पार्सल आलेलं आहे. ते शॉर्टकट मार्गमधूनच जाऊ दे, पटपट जाऊ, पट घेऊन टाकू. टाकून दे. ओपन निघलं काय? माउंट आहे का? ठीक आहे, डॅमेज निघलं तरी रिप्लेस करीन मी. नाही, ओपन आहे. रिटर्न करा तुम्ही. सील ओपन आहे. आता कापलं ना. काय आता टेप कुठून कापलाय? टेप बिर कापला असेल ना. सील नाही ना ते, हा टेप याला होता. बरं खोला बघू. हाच टेप याला होता ना, इथं कापला नाही का टेप? आता तुमच्या समोर तुम्हीच वाढलंय ना ते. हे नाही, हं? जेव्हा हे बॉक्स असतो ना, हा बॉक्स, त्याच्यावरती एक हा तो white- कोटिंग असती व्हाईट पेपर. सील ना. हा, नाही याच्या आधी जो प्रोडक्ट मागवला ना आपण, हे जे असतं ना याचं बॉक्स, या बॉक्सच्या वर आहे ना कोटिंग असते आणि असं बॉक्स नाही मिळत. हे ओपन बॉक्स आहे ऑलरेडी, मी बघितले ते. हा असं नाही मिळत आहे. तुमची चूक नाही काही, पण तुम्ही हे रिप्लेसमेंटला टाका. कारण जो बॉक्स असतो ना, ऐका ना मी काय म्हणतोय, काय सांगा मला. हे रिटर्न करायचं आणि मी रिप्लेसमेंटला ऑर्डर देतो. कारण हा जो बॉक्स आहे ना, याच्यावर एक प्लास्टिक कोटिंग असते. तो रोल येत नाही. थांबा, आता आमचे सरच बोलत होते ते. तो रोल आपला नाही, ते डॅमेज वगैरे किंवा कुठं काय असं असेल तर आमचा रोल येतो ना. तुमचा नाही प्रॉब्लेम काही, पण मला नकोय मग हे प्रोडक्ट. हे रिटर्न करतो माझ्या साईडने. ओपन केलं कसं काय रिटर्न करणार? हा, म्हणजे त्याच्यावर पॅकिंगच नाही, सील पॅकिंग नाही ना तो प्रोडक्ट. हे पण ओपन होतं अख्खच्या अख्खं, असं थोडी असतं प्रोडक्ट. हॅलो, ते ओपन बॉक्स पार्सल आहे एक, छोटा मिनी कॅमेरा आहे आणि त्याचं काय ते साईड वरून जी सील पॅकिंग असते ना सर, त्याला पॅकिंग नाही आहे. याचा ॲक्सेसरीजचा बॉक्स ओपन आहे. हा जो मेन कॅमेरा आहे याचा बॉक्स पण सील पॅक नाही आहे, फक्त वरच्यावर भरून दिलेला आहे. हे ॲक्सेप्ट नाही ना. एवढा 36,000चा कॅमेरा घ्यायचा ओपन सीलवाला, नॉट ॲक्सेप्टेबल. नको आहे का तुम्हाला ते? नको आहे, हा पीस नको आहे आम्हाला. ठीक आहे, चालेल. मग आता काय करायचं ते तसं ठेवू का? फोडलंय का ते? हा, फोडलं म्हणजे त्याला सील पॅकच नव्हतं. फोडली का वरची का? हा, पण त्याला पिशवी पडणारच ना आपण ओपन बॉक्सला. बापरे, ठीक आहे. तसंच घेऊन येऊ का? ते बॅग जातो डायरेक्ट मग तिथनं काय डायरेक्ट ॲप मधनं बॅग जातो डायरेक्ट. हा, थोडे एंट्री करा डायरेक्ट. हा, चालतं. गुड इव्हनिंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे खाण्याच्या व्लॉगमध्ये. आजचा दिवस खूपच साधा होता आपला, कारण माझा जरा डिसमूड झाला. कारण जेव्हा मी सकाळी उठलो होतो, पोहे खात होतो, त्यावेळेस मला एक फोन आला होता की माझं जो मी ॲक्शन कॅमेरा मागवला होता DJI Action 5 Pro, तो आला होता आणि मी घ्यायला गेलो तो खाली. पण पोपट असं झाला की तो निघाला अनबॉक्स, म्हणजे तो ऑलरेडी कोणीतरी वापरला होता, युज्ड होता, सेलिंग तुटलेली होती,
ऑटोमॅटिक कॅमेरा पण असं व्यवस्थित नव्हता. त्याचा व्हिडिओ मी टाकीनच या क्लिपनंतर. आणि मग तेच काय मूड नव्हता काय व्हिडिओ बनवायचा. आपण जेवून घेऊया. माझ्या घरच्यांनी आज त्यांना ओली कोळंबी आणि सुकी कोळंबीचा भात केलेला आहे. पण कोळंबी मला आवडत नाही. काही ठराविकच पदार्थ आहेत जे मला आवडत नाहीत. ठीक आहे, मला माझ्या घरच्यांसाठी हे केलेलं आहे. तर हे गवारी, चपाती आणि आपला सलाद. चला जेवून घेऊया. थोडंसं वर धर, मी दिसलो पाहिजे. दिसतं का मी? गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. असं गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनूनच आहे. मी दरवेळेस 12 नंतर उठतो, पण ठीक आहे, काही असो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अनबॉक्सिंग करत आहे बजाजचा टेबल फॅन. खूप अशी महागातली वस्तू तुम्हाला दाखवतो मी. हा याचा बेस असेल. आणि हां, हे तुम्ही म्हणत असाल अनबॉक्स काय, हे अनबॉक्स त्या खाली लोक करतात, म्हणजे प्रोडक्ट आहे का नाही चेक करण्यासाठी. मी अनबॉक्स केलेलं नाही वरून. इकडं हे आहे ना आजकाल ओपन बॉक्स डिलिव्हरी, त्यामुळे अनबॉक्स केलेलं आहे. मी नाही केलेलं, फर्स्ट टाईमच खोलतोय मी माय साईडनी. अरे बापरे, त्याचा फ्रंट आणि बॅक. ठीक आहे, एवढंच होतं मित्रांनो, यात काही नाही आता. तर ही आहे ह्याची मेन बॉडी. तर ठीक आहे मित्रांनो, आपण ही जाळी लावलेली आहे. जाळी लावायला थोडासा वेळ लागला, कारण त्याचं जे पॅकिंग होतं ते थोडंसं चिवट होतं असं म्हणू शकतो आपण. याला जरा टाईट करून घेऊ, चालू करून बघूया. चालू आहे पंखा. तर आजचा कंटेंट भेटलेला आहे. पुढचा कंटेंट पण आहे आपल्याकडे. अजून एक पण काही पार्सल आले. तर याच्यात ही बटन आहेत, आपण जोडतो ना डायरेक्ट ह्याला. हां, टच बटन, लॉक बटन थोडक्यात. हे याला असं लॉक होतं, असं आहे थोडक्यात. हे ज्यातले जे हे काटेरी रिंग आहेत, कपड्यात घुसवायचे. हे कपड्यात घुसवायचे. त्याच्यावरती हे असं बटन लावायचं असं. आणि हे त्याचं मशीन आहे. असं दाबलं की, जोरात दाबलं की लॉक होतं. तुम्ही बघूया मित्रांनो, आपलं सर्टिफिकेट आलेलं आहे आपल्या नावाचं. ते आता अनबॉक्स करूया. मला नाही माझा फेस दिसतंय का नाही. तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आज तारीख आहे 8 जून 2026. आणि आत्ताच काही मिनिटापूर्वी मला माझं सर्टिफिकेट भेटलं आहे, लॅब सर्टिफिकेट. आणि मला खूप तर नाही होता आनंद, पण खुश आहे. सर्टिफिकेट तरी आलं. हे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलकडून आलेलं आहे सर्टिफिकेट आपलं. आणि याची व्हॅलिडिटी 2031 पर्यंत आहे, 5 वर्ष. ठीक आहे, तर बघून घ्या. चहा दे ना मग. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.